तर जानेवारीच्या हप्त्याचं वितरण आता कंप्लीट झालेलं आहे, पण बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत की काही लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा मिळाला नाही, काही लाडक्या बहिणींची केवायसी दुरुस्त करून सुद्धा जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, तर काही लाडक्या बहिणींनी केवायसीच केलेली नव्हती अशा लाडक्या बहिणींना सुद्धा जानेवारीचा हप्ता मिळाला नाही आणि काही महिलांना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अपात्र करण्यात आलं होतं आणि त्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला, तर त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळेल काय? एकंदरीतच लाडक्या बहिणींच्या मनात बरेचसे प्रश्न आहेत, तर त्या सर्व प्रश्नांचं निवारण आपण आजच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांपर्यंत जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात महत्वाचा आणि सर्वात पहिला मुद्दा, जानेवारीच्या हप्त्याचं वितरण हे 23 तारखेला सुरू झालं आणि त्याचं वितरण हे 26 तारखेपर्यंत सुरू राहिलं. जवळपास पहिल्याच दिवशी अर्ध्यापेक्षा जास्त लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैशाचं वितरण झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 5 वाजता वितरण झालं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी थोडंफार वितरण झालं आणि त्यानंतर आता डायरेक्ट वितरण हे बंद झालेलं आहे. जानेवारीच्या हप्त्याचं वितरण आता कंप्लीट झालेलं आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अपात्र करण्यात आलं होतं, तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा जानेवारीचा हप्ता हा वितरित करण्यात आला. हप्ते वितरणाला विलंब झाला, पण हप्त्याचं वितरण नक्कीच झालं. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हप्ता आला नाही, तर त्या लाडक्या बहिणींची अशी तक्रार आहे की आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता सुद्धा यायला पाहिजे होता. तर लाडक्या ताईंनो, मुद्दा असा आहे की या अगोदर जून जुलै महिन्यात काही महिलांना अपात्र करण्यात आलं होतं आणि त्या महिलांना समोर ऑगस्टच्या समोर काही महिलांना पात्र करण्यात आलं, तर त्या महिलांना सुद्धा पेंडिंग लाभ हा मिळालेला नव्हता. त्यामुळे या महिन्यात सुद्धा तुम्हाला पेंडिंग लाभ हा मिळणार नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तुमचा जो पेंडिंग लाभ आहे तो तुम्हाला नक्कीच मिळणार नाही. पण जानेवारीचा जर हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर नक्कीच तुम्ही समोरच्या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहात. त्यानंतर ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली तरी सुद्धा हप्ता आला नाही, तर मग केवायसी दुरुस्तीमध्ये काही चूक झाली का? बऱ्याच लाडक्या बहिणींचे असे प्रश्न आहे की आम्ही केवायसी दुरुस्ती केली आहे तरी सुद्धा आम्हाला जानेवारीचा हप्ता हा मिळाला नाही, मग आम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालो का? तर लाडक्या ताईंनो, तसं काहीही नाही. GR हा 18 तारखेला निघाला होता. मग 18 तारखेच्या 4-5 दिवस अगोदर म्हणजे 10 ते 15 तारखेपर्यंत जर तुम्ही केवायसी केली असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा मिळणे शक्य होतं. पण GR निघाल्यानंतर त्यात पुन्हा पैशाची तरतूद ही करता येत नाही आणि GR जेवढ्या महिलांचा निघाला, जेवढ्या पैशाचा निघाला तेवढ्याच महिलांना ते पैसे वितरित करता येते. त्यामुळे तुम्ही जर GR निघायच्या अगोदर 4-5 दिवस अगोदर जर तुम्ही केवायसी दुरुस्ती केली नसेल तर तुम्हाला नक्कीच जानेवारीचा हप्ता हा मिळाला नाही. पण इथून समोरच्या हप्त्यासाठी म्हणजेच फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी तुम्ही आता पात्र असणार आहात. मग काही महिलांचा असा प्रश्न आहे की जर आता फेब्रुवारीचा हप्ता आम्हाला मिळाला असेल तर मग जानेवारीचा मिळेल काय? तर लाडक्या ताईंनो, ज्याप्रमाणे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला त्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा फक्त फेब्रुवारीचा हप्ता मिळेल. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे तीनही हप्ते तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहात जर तुम्ही केवायसी ही व्यवस्थित केली असेल तर. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही केवायसी केली नाही आणि त्यानंतर जर पुन्हा फेब्रुवारीच्या हप्त्याचा GR निघाला तर तुम्ही फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र नसणार. तर GR निघायच्या अगोदर, तर GR हा कधी निघू शकते? तर अजून 4-5 दिवस शिल्लक आहेत, म्हणजेच 5 ते 6 तारखेपर्यंत GR निघू शकते आणि 10 तारखेपर्यंत त्याचे वितरण होऊ शकते. तर या GR निघायच्या अगोदर जर तुम्ही तुमची केवायसी अपडेट केली म्हणजे केवायसी दुरुस्ती केली तर तुम्हाला नक्कीच फेब्रुवारीच्या हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे. अन्यथा तुमचा लाभ सुद्धा मग नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारीचा सुद्धा मिळणार नाही. त्यानंतर मार्च पासून तुमचा लाभ हा मिळणार आहे. त्यामुळे लवकर केवायसी करून घ्या. जरी तुम्हाला 31 मार्च पर्यंत मुदत असली तरी सुद्धा तुम्ही केवायसी ही लवकर दुरुस्ती करून घ्यायची आहे. या 1-2 दिवसात, म्हणजे या 1-2 दिवसात GR निघण्याची शक्यता आहे आणि एकदा का GR निघला तर मग तुम्ही पुन्हा त्या महिन्यासाठी अपात्र होऊन जाल आणि पेंडिंग लाभ हा मिळतच नसतो. त्यामुळे तुम्ही आता
केवायसी ही अर्जंट दुरुस्ती करून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींनी केवायसीच केली नव्हती, मग त्या लाडक्या बहिणींचं कसं? तर लाडक्या ताईंनो, केवायसी ही दुरुस्ती करण्यासाठी वेबसाईट सुरू आहे. केवायसी नवीन करण्यासाठी वेबसाईट आलेली नाही. आणि लाडक्या ताईंनो, केवायसी नवीन करण्यासंदर्भात अजूनपर्यंत कसलीही माहिती समोर आलेली नाही. जवळपास 80 ते 86 लाख महिला लाडकी बहीण योजनेचा सध्या लाभापासून प्रलंबित आहे. म्हणजे त्यांना लाभ मिळालेला नाही. काही कारणास्तव त्या अपात्र झालेल्या आहेत किंवा काही तांत्रिक अडचणीनुसार त्यांना हप्ता आलेला नाही. तर एवढ्या लाडक्या बहिणींना केवायसी ही पुन्हा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आपण सरकारकडे आपल्या व्हिडिओ मार्फत त्या संदर्भात त्यांना विनंती करणार आहोत. तर तुमचा सपोर्ट आहे काय, मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर तुम्ही केवायसी दुरुस्ती केली का किंवा तुम्ही केवायसीच केली नाही, या संदर्भात सुद्धा मला माहिती नक्कीच द्यायची आहे. आणि किती महिला अशा आहेत की ज्या महिलांनी केवायसी केलीच नाही, तेवढ्या महिलांनी नंबर प्रमाणे आपले नाव टाकून कमेंट करायचे आहेत. म्हणजेच एक आपण आकडा लक्षात येईल की एवढ्या महिलांची केवायसी झालेली नाही. त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी केलीच नाही, अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरायचा नाही. आणि जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओला हाईप करायचं, म्हणजेच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यानंतर लाडक्या ताईंनो, मग आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील? तर ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला त्या महिला 100% फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. आणि ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली असेल अशा महिला सुद्धा जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. मग काही महिलांची असे कमेंट येत आहे की आम्ही केवायसी केलेली आहे तरी सुद्धा आम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे, किंवा काही महिलांना फक्त 500 रुपये मिळाले. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, या अगोदरच अशी माहिती सांगितण्यात आली होती. नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजनेचा जर लाभ मिळत असेल तर अशा महिलांना फक्त 500 रुपये, म्हणजे त्यांना दरमहा 1000 रुपये तिकडून मिळतात आणि 500 रुपये राज्य शासनाकडून, लाडकी बहीण योजनेकडून असे 1500 रुपयाची त्यांना भरपाई करून देण्यात येणार होती. तर त्यांना फक्त 500 रुपये मिळणार. आणि ज्या महिलांनी केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ आला नाही, तर त्यांची अडचण ही काही वेगळी असू शकते. त्यांच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला असू शकते, किंवा एक विवाहित आणि एक अविवाहितच पाहिजे. तर 2 विवाहित महिला चालणार नाही, 2 अविवाहित महिला चालणार नाही. किंवा तुमच्या कुटुंबात कुणी शासकीय कर्मचारी नसला पाहिजे, कुणी निवृत्ती वेतन घेतलेलं नसलं पाहिजे, किंवा तुमच्या कुटुंबात 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न हे नसलं पाहिजे. तुमच्या कुटुंबात आयकरदाता नसला पाहिजे, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसलं पाहिजे, फक्त ट्रॅक्टर वगळून. तुम्ही जर खरोखर या निकषात बसत असाल, कारण लाडकी बहीण ही योजना गरजू महिलांसाठी आर्थिक दृष्ट्या बळकटी देण्यासाठी बनवलेली आहे, आणि तुम्ही जर या निकषात बसत नसाल तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येईल. मग तुम्ही केवायसी केलेली असो किंवा केवायसी केलेली नसो, केवायसी दुरुस्ती जरी केली असेल, पण तुम्ही जर या निकषात बसत नसाल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. आणि तुम्ही जर सर्व व्यवस्थित करून असून सुद्धा तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही नक्कीच जवळच्याच समाज कल्याण ऑफिस मध्ये जाऊन त्या संदर्भातली माहिती विचारू शकता. तर लाडक्या ताईंनो, फेब्रुवारीचा हप्ता, आता जानेवारीचा हप्ता ज्या महिलांना मिळाला त्या महिलांना मिळणार आहे. त्यानंतर ज्या महिलांची केवायसी दुरुस्ती केली असेल त्या महिलांना सुद्धा फेब्रुवारीचा हप्ता मिळेल. आणि केवायसी दुरुस्ती तर सध्या केवायसी नवीन सध्या होणार नाही, त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी केली नाही तर अशा महिलांना फेब्रुवारीचा हप्ता हा मिळणार नाही. तर एकंदरीतच फेब्रुवारीचा हप्ता कुणाला मिळणार या संदर्भातली माहिती तुम्हाला समजलीच असेल. काही जर तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ. जय महाराज.